खाटांगळे येथे 2 वर्षांपूर्वी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 70,75,000 रुपयांची पाणी पुरवठा योजना केली, पण निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे। गावात साथीचे आजार पसरले असून माणसं मराची वाट पाहू नका, संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे। खाटांगळे येथे 2022 मध्ये जलजीवन मिशन योजनेतून पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। हे काम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत होती, पण ठेकेदाराने एस्टिमेट प्रमाणे काम केलेले नाही। जमिनीत पाईप घालताना काळा खडक असल्याचे दाखवून ब्लास्टिंग करिता 12 लाख रुपये जादा खर्च दाखवला आहे। पाईपची जोडणी एस्टिमेट प्रमाणे केलेली नाही। 2 लाख लिटर क्षमतेची टाकी गरजेची असताना कमी क्षमतेची टाकी बांधली आहे। पूर्ण काम असूनही ठेकेदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी या योजनेची ताबापट्टी घेण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव टाकत असल्याचे आरोप करीत योजनेची चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। केंद्र शासनाने जलजीवन मिशनचे काम केंद्र शासनाची योजना काढली आहे। ही योजना आज प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक गावात केलेली आहे। त्याचप्रमाणे आज खाटांगळे गावात सुद्धा जलजीवनचं काम केलेलं आहे। आता पण ते काम एवढं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे की काम 70 ते 80 लाखाचं काम करून सुद्धा ते आमच्या आज एवढी वेळ आलेली आहे की पाण्याची वरण आलेलं पाणी निकृष्ट दर्जाचं पाणी यातून खाली जाते, किडा असून द्या किंवा काय असून द्या। आणि हे पाणी आज ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी सांगितले की कंत्राटदार हे काम करणार नाही आहे आणि हे काम तुम्हाला हा याच्यावर चालवायला लागणार, पण त्याची ताबापट्टी द्यायसाठी सरपंच आणि ही पूर्णपणे हे नाही आहेत की बाबा त्याच्यावर कोणतीही कारवाई कराय हे नाही काय सक्षम नाही आहेत। आणि ती आमच्यावर ढकलतात नागरिकांच्यावर की तुम्ही हे हे चालवायला पाहिजे। तर सरपंच आणि कंत्राटदार आणि प्रशासन या प्रशासनानं पूर्णपणे या गच्चाळ पद्धतीचं काम अखंड पूर्ण ह्याच्यात केलेलं आहे आणि ह्या कामाची पूर्ण योग्य ती तपासणी होऊन हे काम पूर्णपणे आमच्या गावाला आहे तसं चालू करून दे। आज जो चौक आहे ते शाहू चौक ते गेली 2 वर्ष पाणी इथून लोक पितात आणि इथून सगळे किड्याचं किंवा घाणीचं पाणी इथून खाली जाते वॉलमधलं आणि पूर्ण आज गलीच्या 4 गलीतनी पूर्णपणे लोक आज 70-80 लोक पूर्णपणे आजारी आहेत आणि ह्याची जबाबदारी ग्रामपंचायत घ्यायला तयार नाही, प्रशासन इकडे यायला तयार नाही। आज आम्ही नागरिक ह्या गोष्टीचं कंटाळून आम्ही आज काम करत आहे, पण प्रशासनानं लवकर ही दक्षता घ्यावी। नाही जर दक्षता घेतली तर आम्ही याच्या पुढचं आंदोलन पुढे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन करू। जलजीवन योजनेअंतर्गत जे काम झालंय ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून ह्या कामाला बऱ्याच ठिकाणी गळतीचं प्रमाण जास्त आहे आणि हे पाणी जे शेणाचं पाणी आहे, जे घाणीचं पाणी आहे, हे या हॉलमध्ये जाऊन पूर्णतः गलीला हे पाणी प्यावं लागतंय आणि याचा परिणाम असं झाला की गलीतील प्रत्येक घरातील एक व्यक्ती आजारी आहे आणि याचं प्रमाण गेले 2 ते 3 महिने जास्त झालेलं आहे आणि गेले 8 दिवस हे प्रमाण एवढं आहे की प्रत्येक घरातला एक नागरिक आता दवाखान्यामध्ये ॲडमिट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि याची दक्षता तुम्ही जर नाही घेतली तर आम्हाला ग्रामस्थांच्या तर्फे आमच्या गलीतर्फे तीव्र आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसजवळ करू असं तुम्हाला सांगण्यात येत आहे की याची लवकर तुम्ही दखल घ्या। दखल जर तुम्ही नाही घेतली तर तीव्र आंदोलन आम्ही ग्रामस्थांनी करण्याचे आयोजन केले आहे। धन्यवाद। याबाबत शासनाकडून कठोर पावलं न उचलल्यास उग्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। यावेळी राजाराम पाटील, अमर परीट, नितीन पाटील, सागर खाडे, युवराज परीट, अशोक पाटील, चंद्रदीप मुगडे, रवींद्र पाटील, अक्षय पाटील, सदाशिव पाटील, उत्तम नाईक, विनायक पाटील, संताजी पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते।